असं नाही, ते काय अमितभाईंच्याच भेटीसाठी आले होते अशातला काय भाग नाही, पण शक्य असेल आणि झाली तर भेट त्या ठिकाणी होऊ शकते. मलाही माहिती आहे की आज माननीय पंतप्रधान महोदय आणि अमितभाई हे चंदीगडमध्ये त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे दिवसभरामध्ये काही दादांची काही खाजगी कामं असतील तर ती त्या ठिकाणी होतील. पण राजकीय चर्चेच्या निमित्ताने आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा भेटू शकतो, कारण मलाही आता पार्लमेंटमध्ये काही कामकाज आहे. माझ्याही कमिटीची त्या ठिकाणी मिटिंग असल्यामुळे आम्ही बघूया, एकमेकाशी संपर्क झाल्याच्यानंतर कदाचित भेट होईल. आगामी येणाऱ्या संबंध कालखंडामध्ये पक्षाची संघटन कशा पद्धतीने मजबूत करावं याच विषयावरती प्रदीर्घ चर्चा ठिकाणी केली. आदरणीय दादा होते, प्रफुल्लभाई होते आणि मी होतो, आणि त्या दृष्टिकोनातूनच कालची चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या रचनेबाबतीमध्ये काही आम्ही त्या ठिकाणी बोललो नाही. ठीक आहे, आज अमितभाईंची समजा भेट झालीच तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा असेल ती आम्हाला करता येईल. उद्या 4 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी त्या ठिकाणी आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्हाला कधी बसता येईल, चर्चा करता येऊ शकते. एक असं आहे की दादा अमितभाईंच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करून आलेलेच नाहीत. त्यामुळे हे निखालास वृत्त खोटं आहे की दादा दिल्लीमध्ये वेटिंगमध्ये आहेत. कुणी कोणाच्या सुपीक डोक्यातून हे वृत्त निघालं मला माहीत नाही. या वृत्ताचं मी पूर्णपणाने या ठिकाणी खंडन करतो. आम्ही कुठेही वेटिंगमध्ये नाही आहोत. आम्ही तशा जरा एक मिनिट प्लीज, आम्ही तशा पैकी आज भेटीची अपेक्षा नाही, कारण आम्हालाही माहिती होतं की आज अमितभाई चंदीगडमध्ये आहेत. त्यामुळे कल्पोकल्पित काहीतरी कोणी काय सांगत असेल तर ते अत्यंत चूक आहे. दादांनी अमितभाईंची वेळ मागितलेली नव्हती आणि भेट घेतलेली नव्हती. भेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे मिसकम्युनिकेशन बिलकुल त्याच्यामध्ये काही असण्याचं काही कारण नाही. तुमच्या साधारणतः किती मंत्रिपदे मिळावीत ही म्हणजे पक्षाची भूमिका आहे? स्ट्राईक रेटनुसार तुम्हाला मिळावीत अशी चर्चा आहे. एक असं आहे की ज्या वेळेला आम्ही या विषयावरती चर्चासाठी बसू, आदरणीय अमितभाईंच्या जवळ किंवा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, दादा असतील, आम्ही सगळेजण बसू, त्याला या संदर्भामध्ये चर्चा नक्की त्या ठिकाणी होऊ शकते.